डायरेक्ट प्रपोजल की इनडायरेक्ट हिंट्स? डायरेक्ट प्रपोजल एट दिस एज. अभी क्या ही उम्र रही हिंट देने की. पहिले एकदम तर मला असं वाटतं ते चेरी ऑन द टॉप असणार आहे. आपण फक्त फ्रेंड्स आहोत असं म्हणत कधी स्वतःच कन्फ्युज झालात? हा अमृता अमित असं खूप वेळा होतं की मला यांना काहीतरी सांगायचं तर मला जे पण पहिले भेटतील ऐक ना सांगायचं. संचितला तर बरेच वेळा अमृताला पण सवय नाही एकमेकांशी एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने बघायची आणि प्रेमाने बोलायचं. मला असं की मी म्हणत यार मला नाही होतं कसं बोलू जेन्युइनली तुझ्याशी. मला असं व्हायचं. विमान नाही आम्ही मला कसं आहे ना मला नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी पुन्हा एकदा आलेली आहे मी जिंकून घेईन साऱ्या या मालिकेच्या सेटवरती. आणि आता मालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की सध्या काय सुरू आहे. नवीन एक ट्विस्ट आलेला आहे, नवीन ट्रॅक चालू आहे. अनिकेत आणि छवी आहेत माझ्याबरोबर. हॅलो, कसे आहात? आम्ही मस्त. तू कशी आहेस? मज्जेत. आणि मी परत आली एकदा सेटवरती. मला वाटतं लास्ट वीकच आपण भेटलो होतो आणि आता पुन्हा एकदा. पण मला वाटतं लास्ट वीक जेव्हा भेटलेलो तेव्हाचा ट्रॅक कट्टू आताचा ट्रॅक खूपच म्हणजे डिफरन्स, खूपच तफावत आहे. तर आताचा जो ट्रॅक आहे खूपच मजा येते बघताना आम्हाला. आणि तुमचं सगळ्यांकडून कौतुक तर होतच असेल, पण मला सांगा की स्वतःचं शेवटचं कौतुक कधी केलंय? किंवा स्वतःला एक असतं ना आपण अप्रिशिएट करतो की वाव मी आज छान केलं, किंवा तू अजून छान करू शकतेस, किंवा काही एक अप्रिशिएटेड लाईन असते ना जी आपण स्वतःसाठी काहीतरी करतोय मोटिवेट करायला स्वतःला. शेवटचं कौतुक कधी केलं स्वतःचं? म्हणजे कामाला घेऊन असं ना, कामाला घेऊन किंवा इन जनरल स्वतःसाठी. काय होतं, आपण खूप काम सतत करत असतो आणि त्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की आपण स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला विसरून जातो. बरेचदा असं होतं. सो त्यासाठी स्वतःचं एक कौतुक शेवटचं केलंय का? मुळात आधी स्वतःचं कौतुक करता का तुम्ही? हो मी खूप करतो. मी स्वतःच्या सवयी, स्वतःचं काम, स्वतःच्या सगळ्याच गोष्टी खूप छान अॅनलाइज करायचा प्रयत्न करतो. मग त्यात काय चुकलं, काय करेक्ट आहे ते पण अॅनलाइज करतो. काय कॅरी फॉरवर्ड करायचं आहे, काय नाही करायचं आहे, ते सगळंच. सो करतो मी. कामाच्या बाबतीत असं होत असतं बरेचदा, कौतुक कमी, पण असं कायम काम बघताना कायम असंच होतं माझं. आणि हे खूप सुरुवातीपासून असंच आहे की अरे नाही और अच्छा हो सकता था, अरे यार इथे कधी कधी असं होतं की अरे हां हे छान होतं, हे जसं मी एक्सपेक्ट केलं तसं झालं. सो असं होतं सो कामाच्या बाबतीत होतं असं. कौतुक करत असतो मी अधेमध्ये. असं मी असं पर्टिक्युलर नाही सांगू शकणार असं शेवटचं कधी केलं असं एकदम आत्ता नाही सांगता येणार मला, पण करत असतो अधेमध्ये करत असतो. हा मी पण म्हणजे स्वतःला अप्रिशिएट करणं. मी तर सेल्फ ऑब्सेस्ड आहे जरा. तर असं स्वतःला कॉम्प्लिमेंट देणं आणि खूप अति कौतुक नाही स्वतःचं की हा कायच केलंस, अजिबात नाही. जे करतेस ते त्याच्यामध्ये अजून छान करता येऊ शकलं असतं. किंवा रोज काही नवीन कधी काही सीन येतात, काही सिक्वेन्स नवीन येतात, त्याच्यामध्ये असं होतं की अरे नाही अजून थोडं माझ्याकडून, भलेही समोरून बोललेत की नाही चांगलं केलंय तरी पण स्वतःला वाटत राहतं की नाही अजून छान होऊ शकलं असतं, अजून थोडं बेटर करू शकलं असतं. सो असं आहे. सो असं कौतुक नाही की अरे वाह काय कमालच केलं. अप्रिशिएट स्वतःला रोज. कारण स्वतःला अप्रिशिएट नाही केलं तर मग आपण पुढे नाही जाऊ शकत. करेक्ट आहे. आता जो काही ट्रॅक चालू आहे, सो जी काही नोकझोक, आणि आता हिला काहीतरी छान वाटतंय तुझ्याबद्दल आणि तुला अजून ते कळत नाहीये, सो हा जो काय आता सगळा ट्रॅक पुढे सुरू होणार आहे, तर मला सांगा खऱ्या आयुष्यामध्ये असं कधी झालंय की कोणीतरी व्यक्ती तुम्हाला आवडली आहे आणि नंतर कळलं की ती तर कमिटेडच होती? असं काही नव्हतं झालं. म्हणजे असं नव्हतं. नाही असं काही नाही झालं. नाही असं काही नाही झालं. नाही झालं. हा माझ्या पण बाबतीत असं काही नाही आवडलंच नाही कोणतं ते कमिटेड असण्याची पुढचाच प्रश्न येतो. सो सिरियल्समध्ये ना असे खूप असे डायलॉग्स असतात जे खऱ्या आयुष्यामध्ये कधीतरी नाही वापरत, पण कधीतरी कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी एखादा फिल्मी डायलॉग फेकून मारलात? इम्प्रेस करायसाठी असं नाही, पण इन जनरल काही ना काही कुठले डायलॉग असे वापरतो आपण आधीमध्ये. जसं की तुझ्यासाठी काय पण वगैरे असं बोलतो ना आपण आपल्या डेली लाईफ मध्ये काहीतरी असं येऊन तूच गती किंवा तूच रे तू, असं तूच मला समजून घेऊ शकतेस वगैरे, हे असं आपण डायलॉग. आता मोर दॅन डायलॉग असं खूप ना डोक्यात खूप मीम्स असतात आजकाल. जसं ते आहे ना, गुड मॉर्निंग पायनॅपल लुकिंग व्हेरी स्वीट व्हेरी नाईस. तर मी असं ते एव्हरीडे आहे, अरे गुड मॉर्निंग पायनॅपल. मी चांगल्याने म्हणतच नाही जनरली. असे मीम जास्त असतात आजकाल डायलॉग्स पेक्षा, बिकॉज एवढं इंस्टाग्राम हेवी होतं.
येस, आणि मालिकेत तर तुम्ही सतत बोलतच असतात एकमेकांशी, पण खऱ्या आयुष्यात कोणाला असं म्हटलंय का की मी एवढं कोणाशीच बोलत नाही, मी फक्त तुझ्याशीच एवढं बोलते किंवा एवढंच बोलतो? तुम्ही असं इन जनरल असं म्हणजे असे एक अशी ती पर्टिक्युलर व्यक्ती जिला तुम्ही तो डायलॉग म्हणता की अच्छा मी तर एवढं कोणाशीच नाही बोलत, मी फक्त तुझ्याशीच एवढं बोलतो किंवा मी तुझ्याशीच एवढं बोलतो. हो बोललोय मी असं. हा मी पण बोलले आहे. बट आय मीन इट, म्हणजे हा, मी, हा, same here. असं म्हणजे उगाच नाही म्हणा, इम्प्रेस करायसाठी नाही म्हणा. हा. ओके, कधी एखाद्या मित्राकडे जातोय असं म्हणजे मित्राच्या नावावर कोणाला भेटायला गेलात का? हो बरेचदा हो मी पण बरेचदा. कधी कोणाच्या नावाने पासवर्ड ठेवलात? नाही. नाही, कधीच नाही. नोचीज. ओके, 5 मिनिटं बोलू किंवा फक्त एक कॉफी पिऊ असं म्हणून 3 तास बोलत बसलात कोणाशी? हो बरेचदा. खूप फ्रेंड्स आहेत असे की हा 5 मिनिटं, किंवा आईला पण माहिती असेल माझ्या की अरे जरा 5 मिनिटात जाऊन आले असं बोलून मी काही येतच नसते बराच वेळ. असं झालंय. ओके, आपण फक्त फ्रेंड्स आहोत असं म्हणत कधी स्वतःच कन्फ्युज झाल्यात? असं फ्रेंड्सला घेऊन स्वतः कन्फ्युज नाही. नाही, आता लव्ह ट्रॅक चालू आहे ना, तर अच्छा ओके तसं. म्हणजे आमच्यामध्ये नाही, असं इन खरं जनरल रिअल लाईफ मध्ये मी संचित आणि जान्हवी म्हणून विचार. कोणाला असं मित्र म्हणून आम्ही कन्सिडर केलं आणि आम्हीच कन्फ्युज की अरे बापरे काही वाटत तर नाही ना असं. नाही, तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल असं जेव्हा तुम्ही शुअर नसता किंवा काही असं, तर असं नाही फ्रेंड होत पण तुम्हीच कन्फ्युज की नक्की फ्रेंड आहोत का मोर दॅन फ्रेंड? नाही एवढं कॉम्प्लिकेटेड नव्हतंच कधी. म्हणजे कॉम्प्लिकेशन होते पण एवढं असं नव्हतं. हा डायरेक्ट friend zone. फ्रेंड झोन म्हणजे माहित होतं, आवडतो तर आवडतो. हा कदाचित समोरून असेल असं, माझ्याकडून कधी नव्हतं. हा म्हणजे मी डायरेक्ट फ्रेंड झोनच करते. हाय फ्रेंड. ओके, मला सांगा की तुमच्या सेटवरचा आता मी तुम्हाला 3-4 अशा कॅटेगरीज देणार आहे, त्याच्यामध्ये मला सांगा की तुम्ही कोणाकडून कोणता सल्ला घ्याल. अच्छा. ओके, सो सगळ्यात आधी करिअर ॲडवाईस तर आता तुम्हाला तशी काही गरज नाही बिकॉज तुमचं तुम्हाला कळतं, पण तरी सुद्धा जर का एक करिअर ॲडवाईस घ्यायचं असेल तर कोणाकडून घ्याल? सेटवरती सांगायचं, सेटवरती मी प्रॉब्ली घेईन मनवा आणि बायज्जीकडनं, म्हणजे भारतीकडनं, त्या दोघांकडनं करिअर ॲडवाईस. ओके, तू? मी बायज्जी कडून घेईन. म्हणजे मनवा मॅम आहेतच, पण बायज्जींचा एक्सपिरियन्स हा खूप जास्त आहे आणि त्यांना माहिती आहे काही गोष्टी, किंवा काय खरं काय खोटं, किंवा काय वाईट काय चांगलं. सो त्यांच्याकडून. ओके, रिलेशनशिप ॲडवाईस? मी संचा आणि अमित कडून घेईन. कारण घेईन. नाही, मी जनरली देत असतो, त्यामुळे मला गरज नाही रिलेशनशिप ॲडवाईस द्यायची. असं काही म्हणजे मी घेईन तुझ्या, असं काही नाहीये, असं काही मी नाही. घेईन तुझ्याकडून, तू दे मला. नाही असं नाही. मे बी मी अमृताकडनं घेऊ शकतो सेटवर. हा सध्या तरी मला असं वाटतंय. बाकी मी तेवढा स्मार्ट इनफ आहे, मला असं मी सेटच्या व्यतिरिक्त पण ऍक्च्युली काही लोक आहेत आयुष्यात, त्यांच्याकडनं पण सेटवरच तू म्हणशील तर अमृता मे बी. या मला ती अशी खूप बरेचदा पण खूप अशी सेम वेवलेंथची वाटते माझ्या. ओके, सो या म्हणजे या. ओके, मला सांगा लव्ह ॲट फर्स्ट साईट की रिप्लाय ॲट फर्स्ट मिनिट? लव्ह ॲट फर्स्ट साईट. रिप्लाय नाही, तिथे डिफिकल्ट आहे जरा. रिप्लाय म्हणजे टेक्स्ट म्हणतेस ना तू, खूप डिफिकल्ट आहे. लव्ह ॲट फर्स्ट साईट होईल एक वेळ, पण ते नाही. हा सेम नॉट टेक्स्ट पर्सन ॲट ऑल. हा अजिबातच नाही. ओके, कॉलवरती बोलता बोलता झोपणार आहे की आधी तू फोन ठेव म्हणणार आहे? मी झोपते. कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तुम्ही? कॉलवर बोलता बोलता मी झोपते. मला माहिती पण नाही की फोन चालू असतो. असं बरेच वेळ झालं, बरेच वेळ. बोलता बोलता झोपून जातो. या हॅपन लॉट ऑफ टाइम्स. ओके, सो तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येता की जे सगळे शेअर करतात आणि सांगतात की तुला काहीतरी सांगायचंय, की राहू दे आता नाही सांग? नाही, मग मी शेअर करतोय, मला सांगायचंय. नाही आता नाही, हो सांगायचं. या झोन मध्ये येतो मी, म्हणजे मी कुठल्या याच्यात ना, आम्ही फर्स्ट याच्यात. म्हणजे आपल्या लोकांना डिपेंड नॉट एव्हरीवन. हा सगळ्यांना नाही, ऑफकोर्स डिपेंड करतं. काही जणांसाठी असतं की नाही आता नको नंतर बोलू, पण काही जणांचं असं असतं ऐक ना मला बोलायचंय, असं बरेच वेळा घडतंच सेटवर. म्हणजे तेच मी सांगतोय की हा अमृता अमित असं खूप वेळा होतं की मला यांना काहीतरी सांगायचं असतं, तर मला जे पण पहिले भेटतील ऐक ना काहीतरी सांगायचं. संचितला तर बरेच वेळा होतं, अमृताला पण सांगायची, एकतर अमृताला सांगायची गरज लागत ना, ते असं कळतं की काहीतरी बोलायचं, पण तू तेवढंच बोलायचं ऐक ना काहीतरी सांगायचंय, की कळतं की काहीतरी सांगायचं.
आणि मला पण बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात त्या जान्हवीला कळतात आधी. हो का? हा, तिचं असं मला माहित होतं. ओके, लास्ट. डिरेक्ट प्रपोजल की इनडायरेक्ट हिंट्स? डायरेक्ट प्रपोजल ॲट दिस एज. अभी क्या ही उम्र रही हिंट देने की, पहले एक जमरा होगा तो दबाव जाओ. डिरेक्ट प्रपोजल. डिरेक्ट प्रपोजल. इनडायरेक्ट एवढं गेस नाही करत बसणार, सॉरी. एवढा वेळ नाही आहे. एवढा वेळ नाही. काय ते बोल. आणि आता अनिकेत आणि छवीची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. सो येस, आता जो ट्रॅक चालू आहे तो तुमचा आधी पण नोकझोक होती आणि आता लव प्लस ती नोकझोक असणार आहे. Yes, सो 100%. थोडंसं मी रिव्हील करा नाही म्हणणार, पण प्रेक्षकांसाठी थोडंसं काय तुम्ही किती एन्जॉय करताय आता हा जो ट्रॅक सुरू झालाय तो, आणि काय काय बघायला मिळणार आहे? खूप सो गंमत तीच आहे की आतापर्यंत प्रेक्षकांचं एक तर कसं असतं, मालिका सुरू झाली की ऑफकोर्स हिरो हिरोईन कधी प्रेमात पडतात, कधी त्यांना येऊ ना आपण प्रेमात बघतो, हे सगळं त्यांना ते उत्सुक असतात हे सगळं बघायला. सो फायनली ते सगळं घडत आहे. पण आतापर्यंत त्यांनी कसं अनिकेत आणि छवीला खूपच भांडताना, एकमेकांची टांग आणि सगळं असं खूप त्यांचं बॉन्ड खूपच वेगळा बघितलंय, राईट. सो आत्ता काय झालं, आता अचानकच छवीचा काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होतोय, अनिकेतच्या पण मनात काहीतरी असेल असते, कळलंच पुढे जाऊन. आता हे तर माहिती आहे की ते दोघं प्रेमात पडणार आहे, ऑफकोर्स मालिका आहे, हिरो हिरोईन आहे, कधीतरी ते घडणारच आहे. पण आता त्याची प्रोसेस कशी असते आणि थ्रू आउटच त्यांचं जे बॉन्डिंग, आता एवढ्या वर्षाचं बॉन्डिंग आहे, 20-25 वर्षांचं, जास्त मोर देन 25 वर्ष, 20-25 वर्षाचं बॉन्डिंग आहे, ते तसंच आहे. कट्टू आता प्रेम इंट्रोड्यूस झालं म्हणून ते बॉन्ड, तो जो बॉन्ड आहे जो काही म्हणजे त्यांचा तो नाही डिस्टर्ब होणार. ते तर मला असं वाटतं ते चेरी ऑन द टॉप असणार आहे की त्यांचं वे ऑफ एक्सप्रेशन म्हण किंवा त्यांची प्रेम करायची पद्धतच तशी असणार आहे कदाचित. ते खूप टिपिकल प्रेम नसणार, त्याच्यामुळे ते आम्हाला करायला पण मजा येते आणि ऑडियन्सला बघायला पण खूप मजा. कारण आता तर आम्ही म्हणजे आता आम्ही नवीन आता सीन जस्ट सुरू केले करायला आणि खूप मजा करतो आम्ही. मजा म्हणजे हसतो जास्त, बिकॉज आम्हाला सवय नाही एकमेकांशी, एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने बघायची आणि प्रेमाने बोलायची. मी तर बरेच वेळा हसली अरे. हो, आहे नो. माझं पण सुरुवातीला व्हायचंच की मला सांगितलं की आता हा डायलॉग जरा प्रेमाने घ्यायचं, जरा चांगल्याने बोलायचं, जेन्युअनली बोलायचं. तर नाही व्हायचं. मला असं व्हायचं की मी म्हणत यार मला नाही होत आहे, कसं बोलू जेन्युअनली तुझ्याशी, माझं असं व्हायचं. सो पण आम्ही एन्जॉय करतोय प्रोसेस आणि आय एम डॅम शुअर की ऑडियन्स पण करणार, कारण हे जरी ते प्रेमात पडतात पण ते टिपिकल नाही होत आहे. ते थोडंसं थोडं ते इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी. आणि त्यात अशी मजा आहे की छवीला पण कळत नाहीये की काय होतंय, छवीला पण आयडिया नाहीये की किती प्रेमात पडते. सो तिला पण ते अजून उमगलंच नाहीये की ते आता प्रेमात पडतीये. तिला कळत नाही की काय होतं, की एवढी वर्ष आम्ही एकत्र आहोत तेव्हा मला असं कधी झालं नाही. आता याच्या मला एका वाक्याने की मी तुला कधी सोडणार नाही किंवा अशा एका वाक्याने हिला काहीतरी वेगळंच होतंय. इतकी वर्ष तो बोलत आलाय हे वाक्य, पण तेव्हा खूप फ्रेंडली आणि कॅज्युअली झालेलं आहे ते. पण आता सडनली काहीतरी होतं जे तिला पण कळत नाहीये. सो ती पण शोधतीये की आता हे काय होतंय आणि तिच्याच नकळत ती पडतीये प्रेमामध्ये, पण ती स्वतःला विचारते पण की हे काय होतंय माझ्यासोबत. आणि फिरंग्याप्रती तिच्याकडे प्रेम तर आहेच पहिल्यापासून, काळजी आहे, प्रेम आहे, पण आता ते 10 पटीने जास्त होते आणि ते रिअलाइज होणं आता ते सध्या सुरू आहे. हल्लीच आम्ही आता एक प्रोमो पण येईल तुमच्या भेटीला, आम्ही छान प्रोमो केलाय, खूप मस्त, खूप असा क्यूट, आम्हाला क्यूट दिसतो. सो तो प्रोमो पण येईल, मजा येणार आहे प्रेक्षकांना बघायला, खूप मजा येणार. खूप या. सो येस, हा इंटरव्ह्यू इकडेच संपतोय. पण मला जाता आता मला एक जेन्युइनली प्रश्न आहे, ते जे तुम्ही हे उडवता ना, प्लेन्स जे उडवता, साधारण किती रिटेक्स घेतले त्याच्यासाठी, का एका फटक्यात जमलंय? विमान नाही, आम्ही मला कसं आहे ना, मला बनवता येतं विमान पेपरचं, त्यामुळे मी जेव्हा तो टेक देत असतो तो मी फटफट बनवतो आणि माझं बरोबर होतो. छवीच्या वेळेला असं होतं की तिला पेपरचं प्लेन्स बनवता येत नाही, त्यामुळे मग ते कोणाला तरी बनवून द्यायला लागतं, मग तिच्याकडे येतं. आता मला येतं पण बनवता, पहिल्या वेळेला नव्हतं जमलेलं. आता शिकलीस तू? आता शिकले, आता येतं, पण तरी पण बनवून ठेवतात ते. मग मी बनवत असते, पण मग ते म्हणतात की ओके कट, मग दुसरं रेडी आणून ठेवा, मग मी कट. त्यामुळे थोडा वेळ जास्त जातो तिच्या याच्यात आणि माझ्या याच्यात नाही. तो पहिला गेला होता, आता नव्हता गेला. हरकत नाही, बघू. गुड. मला वाटतं नेक्स्ट सेगमेंट ह्याच्यातच घ्यायला पाहिजे, कोण 3 मिनिटात जास्त विमान बनवतंय. हा चालेल. अरे चल, तू आता शिकली परवा. अरे यार.
येस, सो खूप मज्जा आली आणि वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात इतका वेळ, त्याच्यासाठी थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, आम्हाला पण मजा आली. हो, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.